ते आपल्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मंत्री महोदयांनी त्याशी जाहीर केलं होतं की आपले अनेक वरिष्ठ अधिकारी अनेक टीम आपली शेगावला जाते आणि शेगावमध्ये कशामुळं असे टक्कल पडतायत, पाण्याचा दोष आहे का कशाचा दोष आहे ते पाहणी करतायत. आता आमच्या वैद्यकीय शिक्षण विभागामध्ये सुद्धा रिसर्च हा एक विभाग आहे. मी आजच या रिसर्च विभागामार्फत सुद्धा अशा पद्धतीनं केस जे जाण्याचे प्रकार घडतायत ह्याची कारणं काय आहेत हे शोधून काढण्यासाठी आपण त्याची कारवाई करणार आहोत. सर, पालकमंत्री पदाच्या संदर्भात अजून देखील निर्णय झालेला नाही, तो कधीपर्यंत होण्याची शक्यता आहे आणि कोल्हापूरचे पालकमंत्री पद यंदा देखील तुमच्याच पदरात पडेल? नाही, असं नाही. पालकमंत्री पद सोडण्यासाठी तिन्ही नेते मंडळी, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी जो फॉर्म्युला ठरला त्याप्रमाणे होईल. आज संक्रांत, उद्या किंक्रांत आहे. या 2 दिवसात काही होणार नाही. नंतर लवकरात लवकर होईल, परंतु 26 जानेवारीपूर्वी होईल. सर, मुंबई महानगरपालिकेचा खरं तर विषय आहे. मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीत येणारी सगळी 7 मोठी हॉस्पिटल आणि 20 पेरिफेरल हॉस्पिटलमध्ये औषधांचा पुरवठा करणाऱ्या ज्या कंपन्या होत्या त्या सगळ्यांनी हरताळ पुकारलेला आहे. कारण 160 कोटी रुपये मुंबई महानगरपालिकेला थकवले आहे. त्यामुळे आज हॉस्पिटलमध्ये औषधं मिळत नाही आहेत. आज प्रसारमाध्यमामध्ये फार मोठ्या बातम्या आलेल्या आहेत. मला वाटतं याची योग्य दखल महानगरपालिकेचे अधिकारी घेतील. नगर विकास मंत्री म्हणून मला वाटतं एकनाथ शिंदे साहेब घेतील आणि तात्काळ याबद्दलची कारवाई होईल. सर, शक्तीपीठ मार्गावरचा मुद्दा अद्यापही सुटलेला नाही. मी कालही कोल्हापूरला सांगितलं होतं, शक्तीपीठ मार्ग रस्ता हा कोल्हापुरातून रद्द झालेला आहे. तो कोल्हापूरमधून होणार नाही. परवाच मुख्यमंत्री महोदय ज्यावेळा कोल्हापूरला आले होते त्यावेळी सविस्तरपणानं माझी त्यांची चर्चा झाली. सांगलीपर्यंत शेतकऱ्यांची रस्ता मागणी आहे. सांगलीपर्यंत हा रस्ता होणार आहे. सांगलीच्या पुढं सांगली ते कोल्हापूर नवीन रस्ता होते त्याला तो मिळणार आहे आणि पुढं हायवेनंतर तो संकेश्वर मार्गे हा गोव्याला जाणार आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात शक्तीपीठ महामार्ग होणार नाही. उरूस जो तिथंचा आहे विशाळगडावरचा, तो उरूस जो आहे त्याला परवानगी जी आहे ती जिल्हा प्रशासनाने नाकारलेली आहे. खरं तर तुमच्याच सरकारमधले मंत्री नितेश राणे यांनी सज्जड दम भरलेला होता की उरूस कसा होतो ते मी बघतो. नाही, काल 11 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत जे धार्मिक विधी होते ते करण्यात आलेले आहेत. परंतु उरूस तो वर्षानुवर्षे परंपरा होती. उरसाचा धार्मिक विधी करण्यात आलेला आहे. परंतु नितेश राणे ज्या पद्धतीने ही धार्मिक तेढाची भाषा बोलतात, तुम्ही एक जबाबदार मंत्री, हे योग्य वाटतं का? काय नाही, त्यांना अनेक वेळा देवेंद्र फडणवीस साहेबांनी समज दिलेली आहे आणि मला वाटतं याबद्दल सुद्धा ते त्याच्याशी चर्चा करतील. अब्दुल सत्तार जे मुस्लिम धर्माचे स्वतः आमदार आहेत, गेल्या अनेक वर्षांपासून सिल्लोड मतदारसंघातून निवडून येतात, त्यांनी खंत व्यक्त केली आहे की ज्यावेळेस निवडणुका होतात त्यावेळेस कुठेतरी धर्माचं जातीपातीचं राजकारण मोठं फोफावलेलं आहे. त्यामुळे पुढची येणारी भेटणार नाही असं त्यांच्या नाही. आता ती मी काय बातमी वाचलेली नाही, त्यांच्या भावना काय, पण तो अनेक वेळा ते निवडून आलेले आहेत. असं का वाटावं, मी त्यांच्याशी समजून घेईन, माहिती घेईन, मी त्यांना भेटेन आणि समजून घेण्याचा प्रयत्न करेन. मुंबईतलं जे बाळासाहेब ठाकरे यांचं जे स्मारक आहे, काल त्या स्मारकाच्या संदर्भामध्ये रामदास कदम यांनी एक वक्तव्य केलंय की या समितीचं अध्यक्षपद जे आहे त्या अध्यक्षपदावरून ठाकरे कुटुंबियांना बाहेर काढलं पाहिजे, कारण त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे जे विचार आहे त्या विचारण्याची प्रताडणा करून काँग्रेस बरोबर संधान बांधलं. नाही, ह्याची काही मी माहिती घेतलेली नाही. तेच आमदारांच्यावर ते चर्चा करणार आहेत. आता चर्चेचं स्वरूप काय आम्हाला माहिती नाही. आम्हाला उपस्थित राहण्याचं निमंत्रण आलेलं आहे. सर, वाल्मिक कराडाच्या संदर्भातला प्रश्न आहे. आज त्यांची कोठडी संपते, पुन्हा त्यांना न्यायालयात हजर केलं जाणार आहे. परंतु बजरंग सोनावणे असतील, इतर लोकप्रतिनिधी, सुरेश दस, प्रकाश सोळंके, तुमच्या पक्षातले आमदार, हे सर्वच जण म्हणतात की धनंजय मुंडेंनी नैतिकता दाखवून स्वतःचा राजीनामा द्यावा. अनेक वेळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी वेळोवेळी याचा खुलासा केलेला आहे. जे याच्यामध्ये दोषी असतील त्यांच्यावर आम्ही कारवाई करू
तो किती मोठा माणूस असते तर आम्ही सोडणार नाही. तर लाडक्या बहिणींच्या संदर्भात तुम्ही एक वक्तव्य केलेलं होतं, त्या वक्तव्यावरती तुम्ही ठाम आहात का आणि काय काय मी वक्तव्य केलं होतं? म्हणजे मी काय केलं होतं? लाडक्या बहिणींचं म्हणजे स्क्रुटिनी होणार. मी स्क्रुटिनी होणार नाही म्हटलं होतं. मी म्हटलं जे सरकारचा जो शासन निर्णय आहे त्या शासन निर्णयामध्ये पहिली एक अट होती 2.5 लाख उत्पन्नाची, ती आम्ही पिवळ्या आणि केशरी कार्डाला काढून टाकली. नंतर इन्कम टॅक्स भरणारे 4 चाकी वगैरे ते GR होतं. तर मी असं म्हणालो होतो की टाटा बिर्ला अदानी यांच्या घरातील एखाद्या महिलेनं तर अर्ज भरला तर त्याला द्यावं काय, हे बरोबर नाही असं आपण म्हणालो होतो. आणि ज्यावेळा अशा श्रीमंत महिलांनी अर्ज केले असतील, काल ते आपोआपच भुजबळ साहेबांनी सांगितलं की बाबा त्यांनी आपली नावं विड्रॉ करावीत. आता त्यांना ज्यांना पैसे दिले त्यांच्याकडून वसूल होणार नाही असं मी वक्तव्य केलं होतं. आणि ज्यांच्या तक्रारी येतील त्याच्यामध्ये छाननी होईल, बाकीचं काय होणार नाही. परंतु विरोधक म्हणतात की अशा सगळ्या म्हणजे जवळपास 50 ते 60 लाख नावं जी आहेत ती महिलांची या सगळ्या योजनांमधनं कट करण्याची योजना जी आहे ती सरकारकडनं काही होणार नाही. आता जिल्हा परिषद पंचायतीच्या निवडणुका आहेत, त्याची योग्य ती खबरदारी आम्ही घेऊ आणि पुन्हा आम्ही युती फार मोठ्या ह्यानं तिन्ही पक्ष सत्तेवर येतील. तिळगुळ देतात आणि गोडगोड बोलतात. राजकारणातली अशी कोणती व्यक्ती आहे ज्यांना तुम्ही तिळगुळ देऊन गोडगोड बोलायचं? मी सगळ्यांना देणार आहे. संक्रांतीच्या मकरांतीच्या सगळ्यांना ते माझे शत्रू आहेत, त्या सगळ्यांना ते शाहू महाराजचे पंतू आहेत, त्या सगळ्याला माझ्या मकर संक्रांतीच्या शुभेच्छा. हिंदी में साल के प्रधानमंत्री कल दौरे पर हैं. 237 जो महायुति के विधायक सभी को संबोधित करने वाले हैं. कैसा आप देखते हैं इसको कि पहली बार प्रधानमंत्री आएंगे और मार्गदर्शन कर रहे होंगे? मुझे लगता है प्रधानमंत्री जी बहुत खुश है कि जैसा विधानसभा के युति का शासन जब आया 237 विधायक चुनकर आए, इसलिए वो सभी लोगों से बात करने के लिए आने वाले हैं. हमें बहुत खुशी है. सर बीएमसी के 10 हॉस्पिटल को अब टैबलेट जो है प्रोवाइड करना बंद किया गया है क्योंकि 120 कोटी का खर्च बाकी नहीं, अभी तुरंत सभी ऑफिसर होंगे. इस विभाग के जो मंत्री जी हैं एकनाथ शिंदे साहब इसका कॉग्निजेंस लेंगे और तुरंत इस पर कोई तो कार्रवाई करेंगे. सर बुल्डाना की जो घटना है 151 लोगों के बाल जो है अभी तक जा सकते हैं. महाराष्ट्र सरकार क्या इसमें नहीं, जो हमारे आरोग्य मंत्री हैं प्रकाश जावड़ेकर, उन्होंने कहा था कि हम एक टीम भेज रहे हैं. और मुझे लगता है रिसर्च के नाते हमारा भी जो मेडिकल एजुकेशन जो विभाग है वो भी सख्त से सख्त इसकी इंक्वायरी करेगा. सर लोकल बॉडीज की जो चुनाव है उसको लेकर अभी से सभी पार्टियां ये सोचने लगी हैं कि अलग अलग चुनाव लड़ना चाहिए. बीजेपी ने भी कह दिया अपने कैडर्स को कि अकेले चुनाव लड़ने की तैयारी कीजिए. क्या एनसीपी भी उसके लिए तैयार है? अकेला लड़ना ज़्यादा सही होगा? नहीं, क्या होता है कि एक वार्ड होता है और एक वार्ड में 2-2, 3-3 पार्टियों के प्रत्याशी होते हैं, तो फिर आप जो डिवीज़न हो जाता है. तो ये बेहतर होता है कि तीनों अपनी अपनी पार्टी से लड़ेंगे, जो जीत कर आएगा वो युति में आएगा. तो ये सही फैसला हो सकता है अलग अलग लड़ना, क्योंकि लोगों की इच्छाएं ज़्यादा होती है. वो निर्भर रहता है कि जो प्रत्याशी कितना पावरफुल है, और वो सब पावरफुल अपने होंगे तो डिवीजन हो जाता है और गिर जाते हैं. सर आप जिस क्षेत्र से आते हैं विशालगढ़ के उसके ऊपर से ये सब समय बहुत राजकारण राजनीति होते है, किस तरह से देखते हैं इस सारी चीज़ों को? महाराष्ट्र नहीं, उसके बारे में बोला ना मैं कि मैंने इसी के बारे में बोला कि वो जो धार्मिक कार्य था वो हो गया है. अभी उसकी कोई ये नहीं. अभी वो नीतीश राणे जी का जो बयान है उसके बारे में देवेंद्र फडणवीस साहब कोई तो बातचीत करेगी उनके साथ. सर इसी बयान पे आपके साथी वाले जो एमएलए हैं अब्दुल सत्तार जी वो बोल रहे हैं कि ऐसा पूरा राजकारण होगा, इसलिए हमें अभी अगले टर्म से इलेक्शन राजनीति नहीं, वो बहुत बार चुनकर आए थे. अभी उन्होंने ऐसा क्यों कहा मैं उनको मिलकर पूछने वाला हूँ. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.